तर आपण ऑफलाईन करून ते नंतर ऑनलाईन करण्याकरता देखील परवानगी त्याच्यामध्ये दिलेली आहे। म्हणून ई पीक पाहणी नीट एन्फोर्स करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्याकडून करण्यात येईल। सगळे जे अधिकारी आहेत मागच्या काळात आम्ही सांगितलं होतं, परंतु अजूनही त्याच्यात कमतरता येते। त्यामुळे विविध विभागाचे लोक पूल करून आपल्याला ती कशी करता येईल आणि अल्टरनेटिव्हली शेतकरी देखील स्वतः ते कसं करू शकेल आहेच आपण अलाव करतो, पण अजून त्याचं ट्रेनिंग नाही आहे। हा देखील आमचा एक प्रयत्न असेल। आणि त्याचसोबत आपण पॅरलली आता MRSACच्या सोबत एक प्रकल्प हातामध्ये घेतलाय, ज्याच्यामध्ये जशी आपण ई पीक पाहणी करतो तशी सॅटेलाइट इमेजरी ही देखील पूर्ण जनरेट करायची, तो एक आपला प्रयत्न आहे। दुसरं ई पीक पाहणी आपल्याला ड्रोनच्या माध्यमातून करता येईल का, अशा प्रकारचं एक पायलट आपण मध्यंतरीच्या काळात करून बघितलेलं आहे। अशा काही गोष्टी करून याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की शासन दरवर्षी 7,000, 10,000, 12,000, 16,000 पर्यंत वेगवेगळ्या प्रकारची मदत करते। ही मदत योग्य लोकांना झाली पाहिजे, ती पात्र लोकांना झाली पाहिजे, याकरता खरं म्हणजे हा सगळा खटाटोप आहे। आणि म्हणून निश्चितपणे आपण जी काही या ठिकाणी शंका व्यक्त केलेली आहे, ही शक्यता आहे की सगळे लोक त्याच्यामध्ये आलेले नसतील, पण जे आले नसतील त्यांनाही मदत करणं हा शासन त्या संदर्भात प्रयत्न करेल। एक सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत विस्ताराने आणि सरकार याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी किती जास्ती असता येईल या उद्देशाने खूप विस्ताराने सांगितलं। तरी देखील आपण एक बीडचं उदाहरण सांगितलं की सरकारी जागेवर मुख्यमंत्री महोदय हे आपण शेतकऱ्यांना किंवा जे लाभार्थी, फक्त मी शेतकऱ्यांचं म्हणत नाही, आता ते यांचं आपण लाडकी बहीण योजनेचं पण बघितलं, परंतु हे सगळं करत असताना हे सगळं आपण तपासूनच त्याची नोंदणी करायची ही अधिकाऱ्यांच्यावर जबाबदारी असते, कृषी विभागाची असते, महसूल विभागाची असते। निदर्शनात असं येतं की याच्यामध्ये थोडेसे हे अधिकारी सुद्धा आहेत, इन्व्हॉल्व असतात, म्हणूनच हे सगळं घडतंय। आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्यावेळेला चुका होतात आपण लाभार्थ्यावर ऍक्शन करतो, पण त्यामध्ये आपण त्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरत नाही, जी यंत्रणा राबवणारी आहे। आता सरकारी धोरण इतकं उत्कृष्टरित्या तुम्ही सांगितलं, असं जर राबवण्याचे अधिकार कोणाला आहेत, हे राबवण्याचे अधिकार सरकारी यंत्रणेला आहेत, हे आपल्याला नाहीये। आणि म्हणून अशा चुका ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी सरकारी यंत्रणेला जोपर्यंत आपण कठोरपणे जबाबदारी घेत नाही, केवळ ह्याच विभागातलं नव्हे, तोपर्यंत खऱ्या अर्थानं सरकारनं राबवलेल्या चांगल्या योजनांचं जनतेला फायदा होईल असं वाटत नाही। सरकार कुठलंही असू दे, सातत्याने ते बदनाम होत राहतं, टीकेचं धनी होत राहतं। आणि म्हणून याच्यामध्ये सरकारी यंत्रणेला जबाबदार धरण्याची आपण प्रोव्हिजन कराल का? निश्चितपणे अध्यक्ष महोदय, हे खरंच आहे की काही ठिकाणी आपल्या यंत्रणा देखील या संदर्भात दोषी आहेत। आता इतक्या मोठ्या प्रमाणात समजा लोक इन्शुरन्स काढतायत, दुसऱ्याच्या जमिनीवर तिसरा इन्शुरन्स काढतोय, एकच माणूस 3-3 ठिकाणी काढतोय, तर यात काही ठिकाणी तर संगनमत असेलच, बिना संगनमताचं हे होऊ शकत नाही। हे खरं आहे की आता या इन्शुरन्सच्या संदर्भात आपले जे CFC सेंटर्स आहेत त्यांनी काही घोटाळे केलेले आहेत। त्यामुळे या संपूर्ण यंत्रणेत जे जे दोषी निघतील त्या सर्वांवर कारवाई ही केलीच जाईल। की पीक पाणी झाली पाहिजे हे बरोबर आहे। आपण सहाय्यक स्तरावर म्हणजे जमाबंदी आयुक्तांनी सांगितलं की आपल्या ग्राम स्तरावरले जे अधिकारी आहेत, तलाठी असतील किंवा कृषी सहाय्यक असतील, यांची जबाबदारी पाहिजे। परंतु जमाबंदी आयुक्तांचं पत्र असं आहे साहेब, त्यात की कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका ही पीक पाणी करू शकत नाहीत। म्हणजे आपले जे परमनंट कर्मचारी आहेत किंवा ज्यांची जबाबदारी आहे त्यांच्यावर ही जबाबदारी दिली पाहिजे। एखादा शेतकरी जर तलाठ्याकडे गेला, तलाठी म्हणतो माझी जबाबदारीच नाही, तो GR दाखवतात, मी RDC ने विचारते, मला GR दाखवलं, जमाबंदी आयुक्तांचं पत्र दाखवलं। आशा सेविकांचं काम आहे का, ग्रामदुर्गा सेवकांचं काम आहे का? जे आपले जबाबदार अधिकारी आहेत त्यांनी 100% कृषी सहाय्यक असतील किंवा तलाठी असतील, त्यांनी त्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जाऊन 100% ही पीक पाणी करून घेणं ही जबाबदारी आहे। आणि अशा पद्धतीने स्पष्ट आदेश शासन काढणार का? याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल विचार आपण केला पाहिजे। उदाहरणादाखल जेव्हा आपण ऑफलाईन आहोत त्यावेळी नियम काय आहे, तर त्यांनी दरवर्षी 7/12 नोंद केली पाहिजे पीक काय आहे। कुठेतरी चेक करून नोंद होते का? फार कमी होते, चेक केलंच जात नाही, त्यामुळे सरसकट नोंदी होतात। आता टेक्नॉलॉजीमुळे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला की पहिल्याच्या ज्या सवयी होत्या की घरी बसून लिहून टाकायचं 7/12, आता ते करता येत नाही। ई पीक पाहणीमुळे तुम्हाला त्याची जिओ टॅगिंग होतं, त्याची नोंद होते, त्याचं चित्र, जे काही सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात। आणि म्हणून
जसा हा प्रश्न आहे तसा हाही प्रश्न आहे की तलाठी आपल्याकडे किती आहेत, त्यांच्यावर कामाचा बोजा किती आहे. त्यामुळे नुसत्या तलाठ्यांच्या भरोश्यावर हे करणं हे शक्य नाही आहे. ते म्हणून आपण आशा सेविका वगैरे म्हणालात, मला ते मान्य आहे, पण महसुली यंत्रणा आणि जी काही कृषी विभागाची यंत्रणा आहे, पदुम विभागाची यंत्रणा आहे, अशा सगळ्या यंत्रणा पूल करून त्यांच्या माध्यमातून हे कसं करता येईल याचा विचार मात्र आपण निश्चितपणे करू, जेणेकरून प्रामाणिकपणे तिथे जाऊन तशा प्रकारची नोंदणी झाली पाहिजे. आणि विभागाला तर आम्ही असे निर्देश देऊच यावर्षी की ॲक्युरसीने ती झाली पाहिजे. म्हणजे आपण ॲटलिस्ट 90% जरी ॲक्युरसीमध्ये पोहोचलो ना तरी आपण वर्षाला 1000-2000 कोटी रुपये वाचवू शकू. मुख्यमंत्र्यांनी उत्तरात सांगितलं की काही यंत्रणा पूल करायचे. अतिशय चांगला विचार आहे. मला आजपर्यंत समजलं नाही मुख्यमंत्री महोदय की जिल्हा परिषद कृषी विभाग करते काय. स्टेट कृषी विभागाकडे तर भरपूर कामं आहेत. आणि म्हणून माझी या प्रश्नाच्या अनुषंगाने एक मागणी आहे की शक्य असेल तर हा जिल्हा परिषद कृषी विभाग आणि आपला कृषी विभाग याचं डुप्लिकेशन ऑफ वर्क टाळायचं असेल तर हा कृषी विभाग आपल्यासोबत मर्ज करा, माणसंही भेटतील. रणधीर भाऊ तसे शेतीतले तज्ज्ञ आहेत आणि या विषयात त्यांना निश्चितपणे समजतं. आपण जे पॉइंट आउट केलं आहे हे खरंच डुप्लिकेशन आहे. तथापि आपल्याला कल्पना आहे की 73व्या घटना दुरुस्तीनंतर आपल्याला काही विषय हे संविधानाने जिल्हा परिषदेला देणं कंपल्सरी केलं आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेला देणं कंपल्सरी केलं आहे आणि त्यातला हा विषय आहे. पण मला असं वाटतं की या संदर्भात म्हणजे मी आपल्याला देखील विनंती करेन की आपला याच्यात चांगला स्टडी आहे. आपण याच्यामध्ये थोडासा अभ्यास करून जर हे डुप्लिकेशन टाळण्याच्या दृष्टीनं आणि रिसोर्सेस पूल करण्याच्या दृष्टीनं काही आपल्याला त्याच्यात धोरण आणता येईल का, काही त्यांचे कामं जे आहेत त्या कामांमध्ये काही वाटप नीट करता येईल का, किंवा डुप्लिकेशन कसं टाळता येईल, असा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न निश्चितपणे आपण पुढच्या काळामध्ये करू. अध्यक्ष महोदय, मुळात हा प्रश्न हमीभाव केंद्रावर शेतकरी जे वंचित राहिले ई पीक पाहणी नसल्यामुळे त्यांच्यावर आहे. माझ्या रिसोड तालुक्यात तर सभागृहात सुरू असलेल्या या कामकाजाकडे आपलं लक्ष असेल. सध्या